वर्धा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोरी दरोड्यांच्या घटनांनी नागरिकांमध्ये दहशत पसरली असतानाच मदनी हेटी येथील ग्रामस्थांनी चोरट्यांना अक्षरशः सिनेस्टाईल पकडून पोलिसांच्या स्वाधीन करत धाडसाची प्रचिती दिली। चाकू आणि टॉमी फेकून मारणाऱ्या कुख्यात चोरट्यांना ग्रामस्थांनी शिताफीनं जेरबंद करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। शनिवारी पहाटे जिल्ह्यातील माळेगाव ठेका येथे घरफोडीची घटना घडली। तेरवीच्या कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या घराला चोरट्यांनी लक्ष्य केले। घरफोडी करून पळ काढत असताना चोरट्यांचा नागरिकांनी पाठलाग सुरू केला। आजूबाजूच्या गावांनाही सतर्क करण्यात आले। याची माहिती मदनी हेटी येथील पोलीस पाटील योगेश खेलकर यांना देण्यात आली। दरम्यान गावात अंत्यसंस्कारासाठी नागरिक मुख्य रस्त्यावर एकत्र आलेले असतानाच रस्ता रोखून धरत चोरट्यांचा मार्ग अडवण्यात आला। चोरट्यांनी सुटण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत हातातील चाकू व टॉमी नागरिकांच्या दिशेने फेकले, मात्र ग्रामस्थांनी धैर्य न ढळू देता अत्यंत शिताफीनं त्यांना पकडले। यावेळी संतप्त नागरिकांनी चोरट्यांना बेदम चोप दिला। घटनेची माहिती तत्काळ खरांगणा पोलिसांना देण्यात आली। ऋतिक विशाल नागदेवे वय वर्ष 26, अंकित मधुकर ठाकरे वय वर्ष 24 व गौरव घनश्याम अंबादेव वय वर्ष 20 तिघेही राहणार उत्तर नागपूर अशी येथील चोरट्यांची नावं आहेत। ते कुख्यात गुन्हेगार असून नागपूर जिल्ह्यात त्यांच्यावर गंभीर गुन्हे नोंद असल्याचे कळते आहे। खरांगणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोरट्यांना ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे। दरम्यान याच काळात वर्धा शहरातही दरोड्यांची घटना घडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे। चोरट्यांचा सुळसुळाट आणि वाढत्या घटनांमुळे पोलीस यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांकडून कडक कारवाईची मागणी होत आहे।